तर हो ना करत करत अखेर मुंबईमध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांचं सूत जुळलं. अक्षरशः भांडून वंचितनं 62 जागा पदरात पाडून घेतल्या. मात्र वंचितनं आज एक अविश्वसनीय निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी 21 जागा काँग्रेसला परत करून टाकल्या. त्यामुळे काँग्रेसचाही गोंधळ उडाला आणि तिथे पक्षाकडून उमेदवार देता आले नाहीत. वंचितनं सोडलेल्या जागी भाजपचे उमेदवार आहेत असं सांगत शिवसेनेच्या संजय निरुपमांनी वेगळंच गणित मांडलंय. पाहूया हा रिपोर्ट. जागा वाटपावरून रात्री अपरात्री आणि पहाटेपर्यंत चालणारी खलबत, एकेका जागेसाठी चालणारी रस्सीखेच, तिकिटासाठी होणारी मारामार, उमेदवारी मिळवण्यासाठीची गळे कापूस स्पर्धा, हे सगळं आपण गेले काही दिवस पाहत आहोत. अशा कलियुगी वातावरणात एक सत्ययुगी घटना मुंबईत घडली. वंचित बहुजन आघाडीनं अक्षरशः झगडून काँग्रेसकडून 62 जागा मिळवल्या. पण शेवटच्या दिवशी वंचितला आपल्याच मर्यादेचा साक्षात्कार झाला आणि प्रामाणिकपणाचा कळस गाठत वंचितनं 61 पैकी 21 जागा काँग्रेसला चक्क परत केल्या. पण त्यासाठी वंचितनं साधलेल्या टायमिंगमुळे काँग्रेसला नवा उमेदवार शोधून एबी फॉर्म द्यायलाही वेळ मिळाला नाही. त्याचं स्पष्टीकरण देताना वंचितला बरीच कसरत करावी लागली. 21 नाही तर 16 जागांवर उमेदवार न मिळाल्याचं कारण वंचितनं दिलंय. युती आघाडीतल्या बोलण्या या कधीच शेवटपर्यंत मनासारख्या होत नसतात ना. त्या पक्षाच्या होतात ना आपल्या होतात. त्यामुळे कुठेतरी आपल्याला हव्या असलेल्या जागा तिकडे जातात, नको असलेल्या जागा इकडे येतात. हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं ना, सगळ्याच युती आघाड्यांमध्ये घडतं मोठ्या प्रमाणात. तर अशा पद्धतीचे बदल काही झालेले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी तयारी केलेले जे उमेदवार होते ते ताकदीनं दोन्ही पक्षाचे आपण उतरवलेले आहेत. या 16 ठिकाणी जे झालेले त्यात असे की काही ठिकाणी चुकीचे उमेदवार आलेले होते. आम्हाला ते उमेदवार देऊन चुकीचा पायंडा पाडायचा नव्हता. त्यामुळे आम्ही ते नाकारले आणि आम्ही काँग्रेसला सांगितलं की तुमच्याकडे सक्षम आणि चांगले उमेदवार असतील तर ते तुम्ही द्या. या निर्णयामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याची टीका सुरू झाली. वंचितच्या या निर्णयाचा धक्का काँग्रेस नेत्यांनाही बसला हे स्पष्ट दिसत होतं. मात्र त्यांनी सगळे दावे फेटाळून लावत ऑल इज वेलचा नारा दिला. आम्ही तर त्यांना दिलेलं होतं, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं. परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते. त्यामुळे वंचितबरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या. पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो. मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते. यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे. मित्रपक्ष म्हटल्यानंतर कुठे वेळेवर कार्यकर्ते अडून बसतात, कुठे आमचे कार्यकर्ते महत्वाचे वाटत होते, वंचितचे वाटत होते. अशामध्ये एक युतीच्या आघाडीच्या अनुषंगाने ती एक देवाणघेवाण आहे. त्यामध्ये असा कुठलाही भाग नाही. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांच्यामध्ये पोटदुखी आहे. कारण एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आणि लोकशाही संविधान मानणाऱ्या शक्तींना किंवा त्या संदर्भातील विचारधारा असलेल्या लोकांना एक फार मोठ्या प्रमाणाची ताकद मिळाली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचं अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे. काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य आहे, समन्वय आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यातही काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्याच 16 ठिकाणी वंचितनं अर्ज भरला नाही असा दावा करत संजय निरुपम यांनी वेगळेच संकेत दिले. 62 सीट काँग्रेसने वंचित आघाडीला दिला. वंचित आघाडीने परत काँग्रेसला सांगितलं की आता आमच्याकडे या 21 सीटमध्ये या जागेवर उमेदवारच नाही आहे, तुम्ही द्या. आणि तो जो नाव जो परत केला त्याने सीट त्याच्यामध्ये फक्त 24 तास राहिला होता. तो काँग्रेस समोर अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे 24 तासात उमेदवार शोधण्याचा काहीतरी पर्याय नव्हता. यामुळे ते सगळे सीट खाली आहे, रिकामी आहे. काँग्रेस आणि वंचितचा एकही उमेदवार नाहीये, तुम्ही बघून घ्या. काँग्रेसनेच वंचितला अनेकदा भाजपची बी टीम म्हणून हिणवलं होतं. त्याच वंचितची 2 दशकानंतर आघाडी करत काँग्रेसनं ऐतिहासिक काम केलं. मुस्लिम दलित मतं एकत्र झाली तर अर्थातच भाजपला फटका बसणार होता. मात्र आता 16 जागा वंचितनं अचानक परत करून काँग्रेसला खिंडीत पकडलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
होते